गुड मॉर्निंग ऑल. ओके, तर आपण बघत होतो प्रयोग. का बघत होतो? प्रयोग. प्रयोगाचे किती प्रकार पडतात? 3. कर्तरी, कर्मणी, भावे. कर्तरी प्रयोगाचे किती प्रकार पडतात? 2. सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी. क्लिअर आहे? यस आर नो? ओके, तर कर्तरी कर्मणी प्रयोगाचे किती प्रकार पडतात? 2. कोणते? प्रधान कर्तुक कर्मणी आणि गौण कर्तुक कर्मणी. क्लिअर आहे? ओके, तर त्याच्यानंतर आपण शेवटचं का बघितलं होतं? शेवटचं बघितलं होतं कर्म भाव संकर प्रयोग. क्लिअर आहे? कर्म भाव संकर प्रयोग. कर्म भाव संकर प्रयोग. संकर प्रयोग याच्यामध्ये वैशिष्ट्य लिहिले होते का आपण? का म्हणते वैशिष्ट्ये? कर्मभाव संकर प्रयोग याच्यामध्ये वैशिष्ट्य का म्हणते? अंशात कर्मणी व अंशात भावे राहतो. क्लिअर आहे? क्रियापद कर्मानुसार बदलते. कर्ता कर्म दोघेही सप्रत्ययी असतात. कर्ता तृतीयांत असतो. यस आर नो? कर्म द्वितीयांत असते व क्रियापदाला शेवट का लागते? लाली. क्लिअर आहे? लाली लागते. बघा, लक्ष द्या, लक्ष द्या थोडंसं. तर याच्यामध्ये 3 उदाहरण बघितले होते आपण. ओके, 4था उदाहरण बघा. 4था उदाहरण लिहा. त्यांनी तिला मुंबईस धाडली. त्यांनी तिला मुंबईस धाडली. त्यांनी तिला मुंबईस धाडली. या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे? धाडली. क्लिअर आहे? तर धातू कोणता आहे? धाड. धाडणारा कोण? त्यांनी. म्हणजे कर्ता कोण आहे? क्लिअर आहे? यस आर नो? ओके, कर्ता कोण आहे? त्यांनी. क्लिअर आहे का नाही आहे? ओके, कोणाला धाडली? तिला. तर हे कर्म आहे. कर्म आहे का नाही आहे? हे काय आहे? कर्म आहे. क्रियापद कोणती आहे? धाडली. क्रियापद कोणती आहे? धाडली. क्लिअर आहे का नाही आहे? क्रियापद लालो लिहिले आहे का? क्रियापद लालो लिहिले आहे. यस आर नो? कर्म कशामध्ये आहे? कर्म कशामध्ये आहे? द्वितीयांत आहे. कर्म कोण आहे? तिला कर्म आहे. आणि याचा मूळ रूप काय? ती. आणि याचं सामान्य रूप काय? तिला. क्लिअर आहे? सामान्य रूप नाही, याचं काय? विभक्तीचे रूप काय आहे? तिला. विभक्तीचे रूप काय? तिला. प्रत्यय कोणता आहे? ला. हा ला प्रत्यय द्वितीयाचा हो का चतुर्थीचा हो? द्वितीयाचा हो. क्लिअर आहे? कर्त्याला प्रत्यय आहे. यस आर नो? कर्माला प्रत्यय आहे. आणि इकडे लालो लिहिले आहे. यस आर नो? लालो लिहिले आहे म्हणून हे भाव आहे. आणि कर्माला ला प्रत्यय आहे ना, म्हणून काय? कर्म आहे. यस आर नो? त्यांनी तिला मुंबईस धाडली. म्हणजे कर्म भाव. कर्म भाव का म्हणताय? की कर्मभाव प्रयोगामध्ये कर्ता तृतीयांत असतो. यस आर नो? कर्म द्वितीयांत असते. आणि क्रियापदाला लालो लिहिले प्रत्यय राहते. यस आर नो? तर याच्यावर ओळखलो आपण हे कर्तरी नाही आहे. यस आर नो? हे काय आहे? कर्तरी नाही आहे. कर्तरी जर असता तर कर्त्याला काही प्रत्यय असता का? नाही, कर्त्याला काही प्रत्यय नसता. कर्ता काय असता? द्वितीय पुरुषी. द्वितीय पुरुषी असता. तू तुम्ही असता. तर तू तुम्ही आहे का? नाही, म्हणजे हा कर्तरी नाही आहे. हा कोणता आहे? अर्धा कर्मणी न अर्धा भावे. म्हणून काय आहे? कर्म भाव संकर प्रयोग. कर्म भाव संकर प्रयोगामध्ये कर्म कोणत्या विभक्तीत असतो? द्वितीय विभक्तीत असतो. आहे? यस आर नो? हा कर्तरी होऊ शकते का? पहिले मला सांगा. नाही. तर कर्म भाव संकर प्रयोग. कर्म भाव संकर प्रयोगामध्ये क्रियापदाला कोणता प्रत्यय लागतो? लाली. लाली प्रत्यय लागतो. आणि कर्म कोणत्या विभक्तीत असते? द्वितीय विभक्तीत असते. यस आर नो? ओके, हा कर्तरी हो का? हे सांगा मला पहिला. कर्तरी राहिला असता तर का राहिला असता? तू तुम्ही. द्वितीय पुरुषी राहिला असता. यस आर नो? ओके, तर मग हे काय आहे? अर्धा कर्म न अर्धा भावे. म्हणून काय आहे? कर्म भाव संकर प्रयोग. सकर्मकीय कर. अरे सकर्मकच असेल कारण की कर्मणीच आहे ना इथं. यस आर नो? ओके, तर काय आहे? कर्म भाव संकर प्रयोग. कळलं का तुम्हाला? पहिलं सांगा मला. हे कळलं तुम्हाला? ओके, कर्म भाव संकर प्रयोगात कर्म कोणत्या विभक्तीत असतो? द्वितीय. आणि क्रियापदाला का लागून लाली?
ओके, 5वां लिहा. आईने दादाला पुण्यास धाडला. आईने दादाला पुण्यास धाडला. आईने दादाला पुण्यास धाडला. या वाक्यामध्ये क्रियापद कोणती आहे? धाडला. क्रियापदाच्या शेवटी का लागून आहे? ला. धातू कोणता आहे? धाड. धाडणारा कोण किंवा धाडणारी कोण? आई. क्लिअर आहे का? तर कर्ता कोण आहे? आई. कर्त्या कोणत्या विभक्तीमध्ये आहे? तृतीया. तृतीया विभक्तीचा कोणता प्रत्यय लागून आहे? ने. यस आर नो? ओके. तर मग हा कर्तरी होऊ शकते का? नाही, कर्तरी होऊ शकत नाही. कर्तरीसाठी का पाहिजे? तू, तुम्ही, म्हणजे द्वितीय पुरुषी पाहिजे. यस आर नो? मग कर्माकडे जाऊ. धाडणारी कोण? आई. कोणाला धाडली? दादाला. तर कर्म कोण आहे? दादा. तर कर्माला कोणता प्रत्यय लागून आहे? ला. हा ला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? द्वितीया. यस आर नो? कोणत्या विभक्तीचा आहे? द्वितीया. क्लिअर आहे का नाही आहे? कर्म भाव संकर प्रयोगात कर्म कोणत्या विभक्तीत राहते? द्वितीया. आणि क्रियापदाला शेवटी का लागते? लाली. क्लिअर आहे? तर क्रियापदाला शेवटी का लागून आहे? लाली. क्लिअर आहे? हा कर्तरी हो का? कर्तरी म्हणजे का पाहिजे आपल्याला? तू, तुम्ही, द्वितीय पुरुषी पाहिजे. तर हा कर्तरी नव्हे, हा कर्म आणि भाव म्हणजे कर्म भाव संकर प्रयोग. क्लिअर आहे गोष्ट? क्लिअर आहे का थोडीशी गोष्ट? ओके. प्रवीणजी, तुम्ही व्हिडिओ बघितले का पूर्ण प्रयोगाचे? एकच बघितले का? सुरुवातीपासून नाही बघितले? सुरुवातीपासून बघा. तू बघितला सुरुवातीपासून? गुड. ठीक आहे. ला कोणत्या विभक्तीत आहे? द्वितीया. क्लिअर आहे? तर हा कर्म नाही झाला आणि हा काय? भाव आहे. म्हणजे कर्म भाव, कर्म भाव, कर्म भाव. याचा काही रोल आहे का इथं? याचा काही रोल नाही आहे. याचा रोल केव्हा राहील? तू, तुम्ही राहिल्यावर राहील. डन. ओके, चलो आगे बढ़ते. लिखो, समोर चला. ठीक आहे. रामाने हनुमानाला लंकेस पाठवला. रामाने हनुमानाला लंकेस पाठवला. रामाने हनुमानाला लंकेस पाठवला. रामाने हनुमानाला लंकेस पाठवला. क्रियापद कोणती आहे? पाठवला. क्रियापदाच्या शेवटी काय आहे? ला. काय आहे? लाव. साधित धातू कोणता आहे? पाठव. पाठवणारा कोण? राम. पाठवणारा कोण? राम. राम कोणत्या विभक्तीत आहे? तृतीया विभक्तीत आहे. यस आर नो? तृतीया विभक्तीत आहे. तृतीया विभक्तीचा कोणता प्रत्यय लागून आहे? ने. तर पाठवण्याची क्रिया कोणावर झाली? हनुमानावर. हनुमानाला कोणता प्रत्यय लागून आहे? ला. ला प्रत्यय कोणत्या विभक्ती? द्वितीया. यस आर नो? द्वितीया विभक्ती कोणता आहे? ला. डन ना? ओके. तर हा कर्तरी होऊ शकते का? पहिले सांगा. कर्तरी नाही होऊ शकत. पाठवला. शेवटी का लागून आहे? ला. शेवटी का लागून आहे? ला. शेवटी का लागून आहे? ली. ला, ली, लाली. क्लिअर आहे? यस आर नो? तर हा भाव झाला. भाव झाला ना. हा रामाने तृतीयाचा प्रत्यय लागून आहे. हा कर्तरी होऊ शकते का? नाही. मग का कर्मनी? कर्म भाव, कर्म भाव. कर्तरी व्हासाठी का पाहिजे? तू, तुम्ही, द्वितीय पुरुषी. यस आर नो? तू, तुम्ही. ज्यांनी पूर्ण लेक्चर ऐकले असेल, व्हिडिओवर पाहिले असेल, त्यांना थोडंसं कळत आहे. क्लिअर आहे? चलो आगे बढ़ते. लिहा. ओके, समजलं का हे? ओके. तर मला सांगा, कर्मभाव संकर प्रयोगामध्ये कर्ता कोणत्या विभक्तीमध्ये असतो? तृतीया. यस आर नो? ओके. कर्ता कोणत्या विभक्तीमध्ये असतो? तृतीया. कर्म कोणत्या विभक्तीमध्ये असतो? द्वितीया. कर्म कोणत्या विभक्तीमध्ये असतो? द्वितीया. आणि क्रियापदाला का लागून असते? लाली. ला, ली. क्लिअर आहे का? हे तीन जरी लक्ष ठेवलं तर झालं ना. कर्तरी होईल का? नाही. कर्म होईल आणि काय होईल? भावे होईल. म्हणून कर्म भाव, कर्म भाव संकर प्रयोग, कर्म भाव संकर प्रयोग. डन. ओके. चला, इथं कर्म भाव संकर प्रयोग आपला संपलेला आहे. कर्म भाव संकर प्रयोग. डन. आगे बढ़ते हैं. ओके. हा प्रयोग सकर्मक राहील की अकर्मक राहील? पहिलं सांगा. दिमागची गोष्ट आहे ना. कर्म भाव आहे तर कर्म असेलच ना, तर सकर्मक असेलच ना. अकर्मक राहू शकते का? नाही, अकर्मक राहू शकत नाही. क्लिअर आहे का? यस आर नो? ओके. चलो आगे बढ़ते हैं.
हे द्विकर्मक वाक्य आहे का? पहिले सांगा बरं, हे द्विकर्मक वाक्य आहे का? दोन कर्म पाहिजे ना, तर हे द्विकर्मक वाक्य आहे का? हे द्विकर्मक वाक्य नाही आहे. स्थळ किंवा वेळ कर्म राहत नाही. हे स्थळ हो ना, हे कर्म राहते का? हा स्थळ हो ना, हे कर्म राहते का? हा स्थळ हो ना लंका, कर्म राहते का? नाही. म्हणजे हे काय सकर्मक वाक्य आहे फक्त. याच्यामध्ये कर्म कोण आहे? तिला. याच्यामध्ये कर्म कोण आहे? दादाला. याच्यामध्ये कर्म कोण आहे? हनुमानाला. क्लिअर आहे ना? एक मी लिहितो. आईने मुलाला लिहा, मुलाला शाळेत घातला. आईने मुलाला शाळेत घातला. आईने मुलाला शाळेत घातला. क्लिअर आहे? या वाक्यामध्ये क्रियापद कोणते आहे? घातला. क्रियापद कोणते आहे? घातला. तर शेवटी का लागून आहे? ला. शेवटी का लागून आहे? ला. कर्ता कोण आहे? घालणारी कोण आहे? आई आहे. तर आई कोणत्या विभक्तीमध्ये आहे? तृतीय विभक्तीमध्ये आहे. तर हे कर्तरी होऊ शकते का? हे कर्तरी होऊ शकते का? नाही, हे कर्तरी होऊ शकत नाही. आणि कर्म कोण आहे? मुलाला. तर कर्म कोणत्या विभक्तीत आहे? द्वितीय. यस ऑर नो? कर्म कोणत्या विभक्तीत आहे? द्वितीय. काऊन? कारण की ला प्रत्यय लागून आहे. यस ऑर नो? म्हणजे हा कर्मणी आहे आणि हा ला प्रत्यय इथे लागून आहे. तर कर्म भाव, कर्म भाव, कर्म भाव. क्लिअर आहे? हे द्विकर्मक वाक्य आहे का? नाही. शाळा कोणते आहे का? नाही. स्थळ आहे ना शाळा. स्थळ किंवा वेळ कर्म राहत नाही. तर हे एकच कर्म आहे. याच्यामध्ये कर्म कोण आहे? मुलाला कर्म आहे. यस ऑर नो? तर हे कोणता भाव आहे? कोणता आहे? कर्मभाव. यस ऑर नो? कर्मभाव संकर प्रयोग. कर्मभाव संकर प्रयोग. क्लिअर आहे का? आईने मुलाला शाळेत घातला. क्लिअर आहे का? नाही आहे? आगे बढ़ते हैं. ओके. कर्मभाव संकर प्रयोगामध्ये कर्ता कोणत्या विभक्तीमध्ये असतो? तृतीय. कर्मभाव संकर प्रयोगामध्ये कर्म कोणत्या विभक्तीमध्ये असतो? द्वितीय. कर्मभाव संकर प्रयोगामध्ये क्रियापदाला कोणता प्रत्यय लागते? लाली. यस ऑर नो? आगे बढ़ते हैं. हे समजलं का? पहिले सांगा मला. ओके, डन. चलो आगे बढ़ते हैं. आपण का बघितला होता? कर्तृकर्म बघितला, कर्तृभाव बघितला, कर्मभाव बघितला. ओके, चला आता लिहा. आपण बघूया. मिटो याला. झालं काय? समजलं का? प्रतिभाजी. ओके, चलो. लिहा. आता लिहा. आता लिहा. कर्तु कर्म भाव प्रयोग. कर्तु कर्म भाव प्रयोग. कर्तु कर्म भाव, कर्तु कर्म भाव प्रयोग. ओके. कर्तु कर्म भाव प्रयोग. याचे वैशिष्ट्य लिहा. पहिलं कर्तु कर्म भाव प्रयोग. याचे वैशिष्ट्य लिहा. हा प्रयोग वैशिष्ट्य लिहा. हा प्रयोग, हा प्रयोग अंशत कर्तरी. अंशत म्हणजे किंचित ना, कर्तरी. अंशत कर्तरी अंशत कर्मणी व अंशत भावे असतो. अंशत भावे असतो. अंशत कर्तरी, अंशत कर्मणी, अंशत भावे असतो. क्लियर आहे? आगे बढ़ते हैं. ओके. यहाँ क्रियापद कर्ता
व कर्मानुसार बदलते. बदलते लिहिले नुसार बदलते. इथे लिहा धातुरूपेश. धातुरूपेश म्हणजे ओके. जर क्रियापद कर्त्यानुसार बदलत असेल तर कर्ता कोणत्या रूपात राहते? क्रियापद कर्त्यानुसार बदलत असेल तर कर्ता कोणत्या रूपात राहते? धातू रूपात राहते. कोणत्याही प्रत्यय लागून नाही राहत. यस आर नो? ओके. कर्म जर क्रियापद कर्मानुसार बदलत असेल तर कर्म कोणत्या रूपात राहते? धातू रूपात राहते. यस आर नो? यस आर नो? तर मग ते कर्मानुसार बदलते. तर येतं कर्ता, येतं काय म्हणते? कर्ता व कर्मानुसार कोण बदलते? कोण बदलते? क्रियापद बदलते. कोण बदलते? क्रियापद बदलते. तर कर्ता आणि कर्म दोन्ही काय राहते? धातुरूपेश. धातुरूपेश म्हणजे समजत आहे का? धातुरूपेश म्हणजे मूळ रूपात. धातू म्हणजे क्रियापदाच्या मूळ रूपाला धातूमध्ये ना, तर मूळ रूपे. ठीक आहे, मूळ रूपा म्हणजे धातुरूपेश. ओके, समोरच लिहा. कर्ता तृतीयांत असतो. लिहा कर्ता तृतीयांत असतो. एक मिनिट. कर्ता नेहमी द्वितीय पुरुष असतो. लिहा कर्ता नेहमी द्वितीय पुरुष असतो. कर्ता नेहमी द्वितीय पुरुषी असतो. द्वितीय पुरुषी म्हणजे यस, व्हेरी गुड. तू, तुम्ही पाहिजेच ना, तेव्हाच तर कर्तरी म्हणू. क्लिअर आहे का नाही आहे? ओके, चला समज लिहा. कर्म नेहमी सप्रत्ययीच असते. कर्म नेहमी सप्रत्ययीच असते. कर्म नेहमी सप्रत्ययीच असते. क्रियापदाच्या शेवट लास, लीस, लास, लीस, लात, लीत, लात, लीत ने झालेला असतो. ने झालेला असतो. लास, लीस, लात, लीत ने झालेला असतो. का? क्रियापदाचा शेवट. क्रियापदाचा शेवट. हा प्रयोग सकर्मक असेल का अकर्मक असेल? सकर्मकच असेल. लिहा हा प्रयोग नेहमी सकर्मकच राहतो. हा प्रयोग नेहमी सकर्मकच राहतो. हा प्रयोग नेहमी काय असतो? सकर्मकच असतो. क्लिअर आहे? यस आर नो? काही प्रॉब्लेम आहे का? लिहा लिहा. झालं हे लिहून? उदाहरणात लिहा. उदाहरणात लिहा. तू बाहुल्याला पाळलास. तू बाहुल्याला बाहुल्याला तू बाहुल्याला पाळलास. तू बाहुल्याला पाळलास. इथे इथे कवर होत आहे. तू बाहुल्याला पाळलास. क्लिअर आहे? क्रियापदामध्ये क्रियापद कोणते आहे? पाळलास. धातू कोणता आहे? पाड.
धातू कोणता आहे? पाड. क्लिअर आहे. आणि क्रियापदाचा शेवट कोणता आहे? लास. क्रियापदाचा शेवट कोणता आहे? लास. याच्यावर ओळखू शकतो आपण, काय ओळखू शकतो? कर्तृ कर्म भाव. कर्तृ कर्म भाव. क्लिअर आहे? यस आर नो? बाकी कोणत्या क्रियापदामध्ये शेवटी लास आला होता का? नाही आला होता. तर डायरेक्ट याच्यावर ओळखलं आपण कर्तृ कर्म भाव. ओके. तर कर्ता कोण आहे? तू बाहुल्याला पाडलास. पाडणारा कोण? तू. कर्ता कोण आहे? तू. क्लिअर आहे? कर्ता कोण आहे? तू. कर्म पाडण्याची क्रिया कोणाला झाली? बाहुल्यावर. तर कर्म कोण आहे? बाहुला. कर्म कोण आहे? बाहुला. कर्म द्वितीय पुरुषी आहे. यस आर नो? कर्म कोणत्या पुरुषी आहे? द्वितीय पुरुषी आहे. ओके. आणि हा तू कोणते आहे? सॉरी, कर्म कोणत्या विभक्तीमध्ये आहे? द्वितीय विभक्तीमध्ये आहे. आणि हा तू कोणत्या पुरुषी आहे? द्वितीय पुरुषी आहे. द्वितीय पुरुषी प्रथमामध्ये आहे. यस आर नो? तर कर्मणी कर्तरी आहे हा. यस आर नो? हा कर्तरी आहे. ओके. हा कर्मणी आहे. ओके. कर्म कर्म नेहमी सप्रत्ययीच असते. कर्म नेहमी सप्रत्ययीच असते. मला सांगा द्वितीयाचे प्रत्यय कोणते आहे? सलानाते. क्लिअर आहे? द्वितीयाचे प्रत्यय काय? सलानाते आहे. क्लिअर आहे का नाही आहे? द्वितीयाचे प्रत्यय काय? सलानाते. कर्म नेहमी सप्रत्ययीच असते. तर हा ला जो आहे आपण असं लिहू शकतो, तू बाहुल्यास पाडलास. लिहू शकतो ना आपण? असं लिहू शकतो ना लिहू शकत? तू बाहुल्यास पाडलास असं लिहू शकतो ना लिहू शकत? म्हणजे लाच्या ठिकाणी आपण सचा यूज करू शकतो ना. म्हणजे ला मध्ये काय आहे? स आहे. कारण की ला प्रत्यय कोणत्या व्यक्तीचा हो? द्वितीया. द्वितीयामध्ये कोण आहे? स. क्लिअर आहे? स ला नाते असं म्हणू शकतो. तू बाहुल्यांना पाडलास म्हणू शकतो ना? नाही का? हो म्हणू शकतो ना. तू बाहुल्यांना पाडला म्हणू शकतो. तू बाहुल्यास पाडला म्हणू शकतो. तू बाहुल्याला पाडला म्हणू शकतो. यस आर नो? म्हणजे सलानाते प्रत्यय आपण लागू शकतो. म्हणजे कर्म कोणते? सप्रत्ययमध्ये असू शकते. यस आर नो? असतेच. यस आर नो? म्हणजे लाच्या ठिकाणी आपण स वापरू शकतो. क्लिअर आहे का नाही आहे? लाच्या ठिकाणी आपण का वापरू शकतो? स वापरू शकतो. ला वापरणे म्हणजे एक प्रकारचं का वापरणे हो? स वापरणे हो. क्लिअर आहे? हा द्वितीयमध्ये आहे. प्रतिभाजी हे कोणत्या विभक्तीत आहे? द्वितीयमध्ये आहे. द्वितीयमध्ये प्रत्यय काय? सलाते सलानाते. सलाते सलानाते. क्लिअर आहे? वापरू शकतो ना याला? क्लिअर आहे का नाही आहे? ओके. थोडंसं एक दोन उदाहरण होऊ द्या, त्याच्यानंतर तुम्हाला स्पष्ट होईल. क्लिअर आहे? कर्ता कर्म आणि क्रियापद कोणती आहे? पाडलास. क्रियापद कोणती आहे? पाडलास. क्रियापदाला का लागून आहे? लास. या लासवरून का ओळखलं आपण? भावे. कोणता भावे? कर्तृ कर्म भावे. बाकीच्या कोणत्या क्रियापदामध्ये लास आला होता का? नाही. तर मग हे डायरेक्ट याच्यावर ओळखतो कर्तृ कर्म भावे. डन. दुसरा उदाहरण बघा. तू बाहुलीला पाडलीस. 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 क्रियापद कोणती आहे? पाडलीस. शेवटी का लागून आहे? लीस. लीस लागून आहे. लीस, लास, लीत, लात या क्रियापदावरून का सरते? कर्तृ कर्म भाव. एवढं बघायची गरज आहे का आपल्याला? नाही. हे बघितलं तरी आपल्याला कळत आहे काय आहे? कर्तृ कर्म भाव. बाकीच्या कर्तृ कर्मामध्ये आला होता का लास? लीस आला होता का? लीत आला होता का? नाही. तर मग याच्यावरून सोडवलं डायरेक्ट आपण. यस आर नो? ओके. तर क्रियापद कोणतं आहे? पाडलीस. क्रियापदाचे शेवट का लागून आहे? लीस. तर मग याच्यावरून काय ओळखलं आपण? कर्तृ कर्म भाव. खतम. ओके. तर धातू कोणता आहे? पाड. पाडणारा कोण? तू. तर हा कर्ता आहे. यस आर नो? कर्ता आहे. तू बाहुलीला पाडली. कर्म कोण आहे?
बाहुलीला. कर्म कोणत्या विभक्तीमध्ये आहे? कर्म कोणत्या विभक्ती आहे? द्वितीया. द्वितीयाचे कोणते प्रत्यय आहे? सला ते सला नाते. स ला ते सला नाते. स ला ना ते. क्लिअर आहे? याच्यामध्ये लाच्या ऐवजी आपण स वापरू शकतो का? तू बाहुलीस पाडलीस असंच म्हणतो ना. तू बाहुलीस पाडलीस, तू बाहुलीला पाडलेलीस असं म्हणतो ना आपण. येस आर नो? हा ला प्रत्यय ज्या विभक्तीचा आहे त्या विभक्तीचे काही प्रत्यय याला लागू शकते. तर स लागू शकते, ला लागू शकते, ना लागू शकते. बाहुलींना पाडली हे अनेक वचन होईल. तू बाहुलीस पाडली हे एक वचन होईल. तू बाहुलीला पाडली हे एक वचन होईल. यस आर नो? तर लाच्या ठिकाणी आपण स वापरू शकतो. मग हे द्वितीयाचे हो, तर द्वितीयाचे काही प्रत्यय आपण वापरू शकतो. म्हणजे ला वापरणं म्हणजे एक प्रकारचं स वापरणं हो. यस आर नो? यस. तर फक्त आपल्याला का बघायचं हे बघलं ना तर कळते. कर्तृ कर्म भाव. भाव कर्तृ कर्म भाव. कर्तृ कर्म भाव. कर्ता कोण आहे? तू आहे. कर्म कोण आहे? बाहुलीला. तर ला प्रत्यय कोणत्या विभक्तीत आहे? द्वितीया. कोणत्या विभक्तीत आहे? द्वितीया. क्लिअर आहे? चलो आगे बढ़ते. चला समोर चलिया. डोक्याच्या बाहेर चालला का? लिहा. झालं? लिहा. तुम्ही चेंडूला फेकलात. तुम्ही चेंडूला फेकलात. तुम्ही चेंडूला फेकलात. 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 याच्यामध्ये शेवटी का लागून आहे? लाद. लाद लागून आहे. तर लाद लागून आहे तर कर्तृ कर्म भाव. कर्तृ कर्म भाव. ओके. तर फेकणारा कोण? तुम्ही. कोणत्या पुरुषी आहे? द्वितीय पुरुषी आहे. ओके. तर कर्म कोण? चेंडू. फेकण्याची क्रिया कोणावर झाली? चेंडूवर झाली. ला प्रत्यय कोणती विभक्ती? द्वितीया. द्वितीयामध्ये कोणते कोणते प्रत्यय आहे? सला ते सला नाते. तुम्ही चेंडूस फेकला, फेकलात असे म्हणू शकतो आपण. तर मग लाच्या ठिकाणी सहसा यूज करू शकतो. यस आर नो? लाच्या ठिकाणी आपण कशाचा यूज करतो शकतो? सहचा यूज करू शकतो. सहचा यूज करू शकतो. क्लिअर आहे का? ओके. चला. हे कोणतं आहे? कर्तृ कर्म भाव. कर्तृ कर्म भाव. ओके. चौथा लिहा. तुम्ही भाकरीला फेकलीत. तुम्ही भाकरीला फेकलीत. क्रियापदाच्या शेवटी का लागून आहे? लीत. क्रियापदाच्या शेवटी का लागून आहे? लीत. तर मग हे काम आपण याला कर्तृ कर्म भाव. क्लियर आहे का नाही आहे? कर्तृ कर्म भाव. चलो आगे बढ़ते हैं. कर्तृ कर्म भाव. झालं का? मिटू याला. ओके. लक्ष द्या थोडंसं आता. हा प्रयोग अंशात कर्तरी, अंशात कर्मणी व अंशात भावी असतो. म्हणून याला का म्हणतात? कर्तृ कर्म भाव प्रयोग. क्रियापद कर्ता व कर्मानुसार बदलते. क्रियापद कर्ता व कर्मानुसार बदलते. धातुरूपेश कोण असतो? कर्ता व कर्म. कोण असतो? कर्ता व कर्म. कर्ता नेहमी कोणता पुरुषी? द्वितीय पुरुषी. तुम्ही पाहिलं कर्म नेहमी सप्रत्ययीच असते. सप्रत्ययीच म्हणजे चतुर्थीचे प्रत्यय लागत आहे, सॉरी द्वितीयाचे प्रत्यय लागत आहे. यस आर नो? तर सच्या ठिकाणी आपण कशाचा यूज करू शकतो? स ला नाचा यूज करू शकतो. यस आर नो? तर लाचा यूज करणं म्हणजे सचा यूज करणं हो. क्लिअर आहे का नाही आहे? कारण की ते एकाच विभक्तीत आहे. क्लिअर आहे? कारण की ते एक. याला पहा. तू बाहुलीला पाडलास. तू बाहुलीस पाडलास लिहू शकतो, म्हणू शकतो असा. यस आर नो? तू बाहुल्यांना पाडलास हे अनेक वचनी होईल.
तर नाचा पण यूज करू शकतो. यस आर नो. तू बाहुलीला पाडलीस, तू बाहुलीस पाडलीस म्हणू शकतो आपण असा. ओके. तुम्ही चेंडूला फेकलात, तुम्ही चेंडूस फेकलात असं म्हणू शकतो. यस आर नो. हे तर काय सर्व ला ला लागत आहे. तर हे ला कोणत्या याचे वे, द्वितीयाचे वे. द्वितीयामध्ये काय सलाते सलानाते, तर लाच्या ठिकाणी आपण सचा यूज करू शकतो. यस आर नो. तर याच्यामध्ये क्रियापद कोणते आहे. फेकलीत. क्रियापदाचा शेवट काय लिहित. लिहित म्हणजे कर्तू कर्म भाव. क्लिअर आहे. फेकणारा कोण तुम्ही. करता. करता कोणत्या विभक्तीत आहे. करता द्वितीय पुरुषी. यस आर नो. द्वितीय पुरुषी. क्लिअर आहे काय गोष्ट. कर्म कोण आहे. भाकरी. कर्म कोण आहे. भाकरी. क्लिअर आहे का हे गोष्ट सांगा मला पहिलं. क्लिअर आहे. ओके चला लिहा आहे. झालं. आगे बढ़ते हैं. डोक्याच्या बाहेर चालला. चलो आगे बढ़ते क्या. ओके मिटो गेला. आता लिहा. एक नंबर द्या. लिहा. कर्तू कर्म संकर प्रयोग. कर्तू कर्म संकर. कर्तू कर्म संकर. कर्ता का राहते. आता कर्तू कर्म संकरमध्ये कर्ता का राहते. कर्तू कर्मामध्ये कर्ता का राहते. द्वितीय पुरुष म्हणजे तू तुम्ही. यस आर नो. तू तुम्ही. क्लिअर आहे काय गोष्ट. ओके. कर्म लिहा. अप्रत्यय. अप्रत्यय. आणि क्रियापदाच्या शेवट का राहते. यस. क्रियापदाच्या शेवट काय राहते. स आणि त राहते. डन. ओके. दुसरं लिहा. कर्तृभाव. कर्तृभाव संकर. येतं काय. द्वितीय पुरुष राहते. कोणता. तू तुम्ही. तू तुम्ही. असल्यास. कर्म असल्यास कोणता प्रत्यय राहते. सप्रत्यय. सप्रत्ययमध्ये कोण येते. सलाते सलानाते. यस आर नो. सप्रत्यय आहे म्हणजे द्वितीयाचे जे प्रत्यय आहे ते लागू शकते. बरोबर आहे. सप्रत्यय याचा म्हणण्याचा अर्थ आहे की द्वितीयाचे प्रत्यय लावा बा. तुम्ही ला लावा नाही तर ना लावा नाही तर स लावा. क्लिअर आहे. ओके. ओके. असल्यास सप्रत्यय असते. नसल्यास का राहते. काही नाही. ओके. क्रियापदाच्या शेवट का राहते. स आणि त. स आणि त. कोटी. कर्तू भाव. कर्तू भाव. कर्तू भाव. क्लिअर आहे. यस आर नो. ओके. तिसरा लिहा. कर्मभाव. कर्मभाव संकर. कर्मभाव संकर म्हणजे ठीक आहे. कर्मभाव संकरमध्ये कर्ता कोणता प्रत्यय राहते. सप्रत्ययी. सप्रत्ययी म्हणजे हां सलाते सलानाते. आता समजलं ना. सप्रत्यय म्हणजे सलाते सलानाते. वडिलांनी मुलाला शाळेत घातला. वडिलांनी मुलांना शाळेत घातला. क्लिअर आहे. क्लिअर आहे. ओके. वडिलांनी मुलांना शाळेत घातला हे नाही. हे तृतीयामध्ये येत आहे ना. ओके. याच्यामध्ये एक उदाहरण बघू शकतो. कर्तू कर्मभावमध्ये एखादी उदाहरण पहा. कर्मभावचा शिकवलेला. हां आईने
आईने मुलीला निजवली. आईने मुलीला सप्रत्ययी म्हणताय ना, कर्मभाव सप्रत्यय मुलीला. एक मिनिट, तृतीया लागून येते तर ओके. तृतीया येतं तर चुकीचा देऊ शकता. तृतीया, तृतीयामध्ये काय ने ने येतं स्टार कोण ठेवा याला तृतीयाला. कर्मभाव आणि कर्म काय असते, सप्रत्ययी असते का, सप्रत्यय युक्त सप्रत्यय पाहिजे. हे डबल आला इथं, इथं का पाहिजे सप्रत्यय. इथं तृतीयाचे प्रत्यय लागत आहे ना कर्त्याला. ओके, तृतीयाचे कोणते आहे, ने शी निशी ई. क्लिअर आहे. इथं सप्रत्यय. सप्रत्यय म्हणजे सप्रत्यय म्हणजे सलाते सलानाते, सलाते सलानाते. क्लिअर आहे. आणि शेवटी का राहते, शेवटी का राहते कर्मभाव ना, शेवटी का राहते लाली, शेवटी का राहते लाली, राहते लाली. ओके, कर्तु कर्मभाव. चौथा लिहा, कर्तु कर्म भाव. कर्तु कर्म भाव मध्ये का राहते तू तुम्ही, तू तुम्ही. आणि कर्म का राहते सप्रत्ययी. यस आर नो, सप्रत्ययी म्हणजे सलानाते, सलाते सलानाते. डन ना. ओके, आणि क्रियापदाच्या शेवट का राहते लास लीस लात लीत. क्लिअर आहे, लीत. डन. झालं का. का कोणाचे हे वाले का, हे वाले प्रकार म्हणताय का, कोणते प्रकार म्हणताय. हां हो, हॅलो, हो हो येत येत आहे. पुरीच नाही का, एकटेच आहे का तुम्ही. वाट पहा, मी येतो पहा, अर्ध्या घंट्यामध्ये मला फोन करा. ठीक आहे. हां हां, तर कर्तु कर्म, कर्तु कर्मभाव, कर्म संकर प्रयोग. ओके, हे समजलं थोडंसं, ओळखता येईल का आता. ओके, एक दोन उदाहरण मी देऊ, एक दोन उदाहरण देतो मी. ओके चलो, मिटो याला, मिटो का याला, झालं. ओके, आईने दादाला, तुम्ही फक्त लिहा नको, तुम्ही फक्त उत्तर सांगा. आईने दादाला पुण्यास धाडला. आईने दादाला पुण्यास धाडला. हां, कर्मभाव कुठून ओळखल्या, दादाला येतं कर्म आणि ला कर्मभाव. क्लिअर आहे का नाही आहे. ओके, तू घरी जायचे होतेस, तू घरी जायचे होतेस, तू घरी जायचे होतेस. ओळखा, तू हां कर्तु कर्तु कर्तु
कर्म कोण आहे? हो, तर प्रयोग ओळख ना. कोणतं? 4 प्रयोग बघितला आपण ना. कर्तृभाव, येथे कर्म कुठे आहे? कर्तृभाव ना. यस आर नो? ओके. तुम्ही गाईला घालवलेत. तुम्ही गाईला घालवलेत. तुम्ही गाईला घालवलेत. कर्तू, कर्तू, कर्तृभाव. यस आर नो? कर्तृभाव, कर्तृभाव. सकर्मक की अकर्मक आहे? हां, सकर्मक आहे. सकर्मक आहे. ओके. तुम्ही शाळेत यायचे होतेत. तुम्ही शाळेत यायचे होते. कर्तू, कर्तृभाव. कर्म कुठे आहे? कर्म नाही आहे ना. कर्तृभाव. व्हेरी गुड. तुम्ही कुत्र्याला हाकललेत. हाकललेत कोणता आहे? कर्तृभाव आहे. यस, कर्तृभाव. तुम्ही कुत्र्याला हाकललेत. सकर्मक की अकर्मक? सकर्मक, सकर्मक, कर्तृभाव. व्हेरी गुड. आईने त्यांनी तिला मुंबईस धाडली. त्यांनी तिला, तिला, ठीक आहे. धाडली. त्यांनी तिला मुंबईस धाडली. कर्मभाव. कर्तृ होऊ शकत नाही. कर्तृ होऊ शकत नाही. व्हेरी गुड. तुम्ही भाकरीला फेकलीत. तुम्ही भाकरीला फेकलीत. हां, कर्तू, कर्तू कर्मभाव. फेकलीत शेवटी का लागत आहे? लीत लागत आहे ना. क्लिअर आहे? कर्तू कर्म भाव. कर्तू आहे, कर्तू तर आहेच. लीत वरून असतं करते. क्लिअर आहे का नाही? लीत वरून असती करते ना. कर्तू कर्म भाव. कर्तू कर्म भाव. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. मिटवेला लग. हे लिहून आहे पहिलंच. पहिलं शिकवलं ना हे. ओके, चला 1-2 उत्तर पुन्हा सांगा मला. तू काम केलेत. तू काम केलेत. हां, कर्तू कर्म आहे. कर्तू भाव आहे. कर्तू कर्म. कारण की हा तू म्हणजे कर्त आहे आणि कामाला कोणता प्रत्यय नाही म्हणजे हा काय आहे? कर्म आहे. कर्तू कर्म. क्लिअर आहे का नाही आहे? व्हेरी गुड. तू लाडू खाल्लास. सांगा. कर्तू कर्म. व्हेरी गुड. कर्तू कर्म. ओके. तू रामाला वाचवलेस. तू रामाला वाचवलेस. कर्म कसा येईल का? पहिलं कर्तू पासून जावं लागेल ना. ओके, तर कर्तू आहे. ओके, काय? कर्तू भाव. व्हेरी गुड. लेस आहे ना येतं. यस आर न येतं काय? लेस. येतं काय? लेस. येतं काय? त आहे. येते काय? स आहे.
सिंगलमध्ये काय येत आहे? हाय सिंगल आहे. यस आर नो? क्लिअर आहे का नाही आहे? चला समोर जाऊ. तुम्ही त्याला वाचवलेत. कर्तृ भाव. व्हेरी गुड. तुम्ही वाचवलेत आहे ना इथं? लिहित आहे का काही? नाही. तू उभे राहायचे होतेस. तू उभे राहायचे होतेस. तू उभे राहायचे होतेस. कर्तृ कर्तृ तर आहेस ना? कर्तृ अजून भाव ना? काऊन? कारण की कर्मच नाही ना आणि ते प्रत्यय आहे. यस आर नो? ओके चल आगे बढ़ते हैं. तू कुत्र्याला मारलेस. कर्तृ भाव. व्हेरी गुड. समजलं का नाही समजलं? समजलं ना? ओके. एक शेवटचा प्रश्न विचारतो मी. तुम्ही मला पुस्तक दिलेत. तुम्ही मला पुस्तक दिलेत. तर हे कर्तृ आहेस आणि कर्म पुस्तक आहे. तर कर्तृ कर्म क्लिअर आहे का नाही आहे? कर्तृ कर्म आहे ना? यस आर नो? ओके. तू मला पुस्तक दिलेस. तुम्ही पत्र पाठवलेत. तुम्ही पत्र पाठवलेत. तुम्ही पत्र पाठवलेत. हां कर्तृ तर आहेच ना? कर्तृ कर्म तर पूर्ण सांगा. कर्तृ कर्म. कर्तृ कर्म. ओके. ओके. तर प्रयोगाचे किती प्रकार पडतात? प्रयोगाचे किती प्रकार पडतात? 3. ओके. कोणते? कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. कर्तरी प्रयोगाचे किती प्रकार पडतात? 2. कोणता? सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी. कर्मणी प्रयोगाचे किती प्रकार पडतात? 2. कोणते? गौण कर्तृक कर्मणी. क्लिअर आहे? प्रधान कर्तृक कर्मणीचे किती प्रकार पडतात? हां प्रधान कर्तृक कर्मणीचे किती प्रकार पडतात? प्रधान कर्तृक कर्मणीचा एकच प्रकार पडतो, तो प्रधान कर्तृक कर्मणी. आणि गौण कर्तृक कर्मणीचे किती प्रकार पडतात? 4. कोणते कर्मणी? पुराण, नवीन, शक्य आणि समापन. क्लिअर आहे? ओके. भावे प्रयोगाचे किती प्रकार पडतात? कोणते? भावे प्रयोगाचे कोणते? सांगा लवकर. प्रधान कर्तृक भावे, गौण कर्तृक भावे, अकर्तृक भावे. क्लिअर आहे? यस आर नो? आणि याचे किती प्रकार पडतात? कर्तृकर्म, कर्तृभावे, कर्मभाव आणि कर्तृकर्म भाव. क्लिअर आहे का नाही आहे? यस आर नो? हे सर्व आपण बघितलेलं आहे. ओके. तर इथं आपला प्रयोग पूर्णपणे संपलेला आहे. याच्यावर प्रश्न येऊ शकत नाही. याच्यावर प्रश्न म्हणजे या सिलेबसच्या अतिरिक्त प्रश्न येऊ शकत नाही. प्रश्न येईल तर हेच येईल. क्लिअर आहे? याच्यावर प्रश्न येऊ शकत नाही म्हणजे याच्या जेवढं आपण शिकलो याच्यापेक्षा जास्त प्रश्न येऊ शकत नाही. क्लिअर आहे? ओके. तर या प्रयोगाचा तुम्ही चांगला अभ्यास करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू सो मच.